मोनिका, अजून 2 महत्वाची माणसं इथेच राहतात, सारंग आणि त्याची कार्टी. ते अजूनही याच घरात आहे. विसरलीस का तू? सारंग, तो सारंग तर आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. तो आता जरी कंपनीत लक्ष देत नसला ना तरी पण तो बोर्ड मेंबर आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली त्याच्याकडे विटो पॉवर आहे. जोवर त्याच्या हातात ती सत्ता आहे ना तोवर आपण त्या कंपनीचा ताबा पूर्णपणे नाही मिळवू शकत. त्यामुळे त्याला आधी कंपनीतून हकलवावं लागेल आणि मग या घरातून आपोआपच बाहेर होईल तो. झोप होत नाहीये का तुझी नीट? एसी चालू नाहीये का? विचार भिरभिरायला लागलेत म्हणून म्हणतोय. एखाद्या बोर्ड मेंबरला बोर्डवरनं काढून टाकायचा हक्क फक्त प्रमोटरला असतो, म्हणजे तिलोत्तमा मेंदळेला. तो हक्क आहे आणि ती सारंगला आयुष्यात रूपम कॉस्मॅटिक्सच्या बोर्डवरनं कधीच काढणार नाही. इवन तिला अजूनही वाटते की सारंग यावा परत, रूपम कॉस्मॅटिक्समध्ये लक्ष घालावं. खूप निगेटिव्ह विचार करतोस रे तू. त्यामुळेच आता आपल्याला एक अशी सिच्युएशन क्रिएट करावी लागेल ज्यामध्ये तुझी आई स्वतःच त्या सारंगला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. आपल्याला त्या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण करावा लागेल ज्यामुळे त्यांचं मोठं भांडण होईल आणि त्यांचं मग हे घट्ट नातं तुटून जाईल कायमचं. ब्रिलियंट आयडिया. कशामुळे भांडतील ते एकमेकांशी? मला वाटलंच होतं बघ, ती हुडगी एकदम स्वाभिमानी, कोणाची मदत घेत नसते. तुझ्या मनात जे आहे ते सांगून सोड की रे. अम्मा, व्यंकटेशा, तुझे शब्द वेगळे आणि तुझे डोळे वेगळे बोलतात की रे. जे तुझ्या डोळ्यात आहे ते सांगून सोड की रे तिला. हुडगी एकदम चांगली असते, मला सून म्हणून पसंत असते बघ. अम्मा, तू काय बोलत आहे तसलं काही नसतं बघ. आम्ही खूप चांगले मित्र असतो ग. हे घे, मी जाऊन येत. तुझे शब्द वेगळे आणि भावना वेगळे असतात की रे. तुझ्या मनातलं मला नाही कळणार तर कुणाला कळणार रे. आई असते मी तुझी. लेकरा, तुझी पसंती तीच माझी पण पसंती. मला एक सांग, मी या घरात येण्याआधी सारंग आणि आईंमध्ये कशावरून वाद व्हायचे? असं काय कारण होतं ज्याच्यामुळे त्यांच्यात भांडणं व्हायची? नाही, तशी भांडणं सावली. दोघांमध्ये खटके उडायचं कारण फक्त आणि फक्त सावली होती. पण आता सावली या घरातच राहत नाही, ती निघून गेली कायमची. अरे पण ती पूर्णपणे कुठे गेली? ती अजूनही इथेच आहे, आपल्या आजूबाजूला. काय म्हणायचं तुला? सावली सनस्क्रीन. राज, सावली सनस्क्रीन याचाच फायदा घेऊन आता आपण त्या सावलीला पुन्हा एकदा जिवंत करायचंय, पण एका वेगळ्या रूपात. प्राऊड ऑफ यू. ऍक्च्युली आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ. काय चॉईस केली मी, परफेक्ट. Isn't it? Beauty with the brain. खूप रेअर क्वालिटी आहे, पण ते दोन्ही तुझ्याकडे. थँक्यू. दॅट्स वाय आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. झालंय. जेवणाची खावण्याची व्यवस्था होय, सगळं झालं, समजा झालं. झालं काय म्हणताय? हे बघा, अर्धवट मंडप सोडून येते तो आणि म्हणते ते झालं झालं. जा, शेवटी आणा म्हणतोय मी. लावा तो फुलं आणि फुलांची टोकरी पण आणा. जा जा, लवकर जा.
वहिनी मी आज जातो. मी बोलवतो तेव्हाच या, तोपर्यंत येऊ नका. बरं चालेल. पण सगळे मलाच काम लावते तर. आणि हो सीडी नीट धरा. सगळे काम मलाच लावत जा. तिच्या खात्यात पिठात मस्त राहतात. फुलं दे. काय कामाचे नाहीत बाबा. द्या. ए, तू कोण म्हणतो मी? ते रतन शेठला भेटायचं आहे बघा. अयो शेट, त्यांच्याकडे काय काम असतं तुमचं? आता शेठ लोकांची काय काम सांगायची तुम्हाला? हे बघा, त्या काय मला माहित नाही. काय काम आहे ते मला सांगा, मी बघून घेतो. आणि तुम्ही या गावचं दिसत नाही. कुठून आलाय तुम्ही? आणि रतन शेटकडे काय काम काढलं म्हणे? काय काम काढलं? हे बघा, काय विचारतोय मी तुम्हाला? माझं काय चुकलं रे विठ्ठला? तू माझी परीक्षा अजूनही घेतोयस. माझ्या एका बाळाला जन्मल्या माझ्या कुशीतून हिरावून घेतलंस. ती जखम अजून भरली नाहीये, तोवर माझ्या अबीरवर दुसरं संकट आणलंस. माझा अबीर काय करत असेल, कुठे असेल, काही खाल्लं असेल का त्याने, मला काहीच माहित नाहीये. तू काही कर, पण माझ्या अबीरला सुखरूप घरी आण. अय्यो, काय पाव किलो लागलं नाही ना? नाही लागलं. थँक्यू. वा, कसला परफेक्ट टायमिंग असतो बा तुमचा. आज तुम्ही मला जेलला नसतो ना, तर हे नारळ फुटण्याच्या ऐवजी माझं डोकं फुटलं असतं म्हणून तुम्ही. तुमचे उपकार कसे फेडायचे म्हणून तुम्ही. अरे पाव किलो, तू माझे उपकार फेडू नको रे. किती बोलशील? बोला, छान बोलते ना. बोला, काय पाहिजे तुम्हाला? तू देशील? रतन सेठला भेटायचंय बघ मला. हे भेटूच देत नाही मला. एवढंच ना, हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. चला माझ्या माग दाखवतो मी. तुझ्या मागे? चला. चला. ए, तुम्ही चला हो.